मुलगी ही ओझं नसते, पण समाजातील चुकीच्या विचारांमुळे तिच्या आयुष्यावर अन्यायाचा डोंगर उभा राहतो. बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात रामभाऊ आणि लता यांचं साधं पण कष्टाळू कुटुंब राहत होतं. रामभाऊंची एकच इच्छा होती, त्यांना मुलगाच हवा होता, जो त्यांच्या मते घराचा वारस आणि वंशाचा दिवा ठरणार होता. पण नियतीने त्यांच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म घडवला. तिचं नाव ठेवण्यात आलं आर्या. आई लतासाठी आर्या म्हणजे तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा आनंद होती. मात्र रामभाऊंच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी नाराजी होती. गावातील लोकही सतत टोमणे मारत होते. पुन्हा मुलगीच झाली, आता वंश कोण चालवणार? अशा बोलण्यामुळे रामभाऊंची विचारसरणी अधिक कठोर होत गेली. आर्या जसजशी मोठी होत गेली तसतसा तिच्यावरचा अन्यायही वाढत गेला. तिला चांगले कपडे मिळत नव्हते, शिक्षणासाठी आवश्यक सुविधा दिल्या जात नव्हत्या आणि घरातील जवळपास सगळी कामं तिच्याकडून करून घेतली जात होती. तरीही आर्याने कधीही तक्रार केली नाही. अभ्यासात ती नेहमीच अव्वल यायची आणि प्रत्येक परीक्षेत पहिला क्रमांक मिळवायची. तिच्या शिक्षकांचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. ते नेहमी म्हणायचे, ही मुलगी एक दिवस मोठं नाव कमावेल आणि आपल्या गावाचा अभिमान बनेल. पण तिच्या वडिलांसाठी तिचं यश, तिची बुद्धिमत्ता आणि तिची स्वप्न यांना काहीच किंमत नव्हती. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, मुलगी म्हणजे परकं धन. एक दिवस घरात मोठा वाद झाला. रागाच्या भरात रामभाऊंनी आर्याला घराबाहेर काढलं आणि कठोर शब्दात सांगितलं, आजपासून या घरात तुझ्यासाठी जागा नाही. मुलगी आहेस ना, जा, तुझं आयुष्य तूच बघ. आई लता रडत होती, पण परिस्थिती समोर तीही असहाय्य होती. आर्याने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी शेवटचा एकदा आपल्या घराकडे पाहिलं आणि शांतपणे घर सोडलं. त्या क्षणी तिच्याकडे ना पैसे होते, ना राहायला जागा, ना कुणाचा आधार, पण तिच्या मनात एक जिद्द होती. तिने स्वतःशी एक वचन केलं, एक दिवस मी इतकी मोठी बनेन की आज मला नाकारणाऱ्या प्रत्येकाला माझा अभिमान वाटेल. घर सोडल्यानंतर आर्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. एका क्षणात तिच्या डोक्यावरचं छप्पर, कुटुंबाचा आधार आणि सुरक्षितता सगळंच हरपलं. ती पूर्णपणे एकटी पडली होती. पहिल्या काही दिवसात तिच्याकडे राहायला कोणतीही जागा नव्हती. कधी मंदिराच्या ओट्यावर, कधी बस स्थानकाच्या बाकावर, तर कधी एखाद्या आश्रमात तिने रात्र काढली. प्रत्येक दिवस तिच्यासाठी नवीन संघर्ष घेऊन उगवत होता. पोटाची भूक भागवण्यासाठी तिने कोणत्याही कामाची लाज बाळगली नाही. सकाळी ती वर्तमानपत्र वाटायची, दुपारी एका छोट्या हॉटेलमध्ये भांडी घासायची आणि संध्याकाळी इतर किरकोळ कामं करून काही पैसे कमवायची. दिवसाचा बहुतांश वेळ मेहनतीत जायचा, पण तिच्या मनात शिक्षणाची जिद्द तसूभरही कमी झाली नव्हती. रात्री सर्वजण झोपल्यानंतर ती रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करायची. थंडी, पाऊस, भूक आणि थकवा यांपैकी कोणतीही गोष्ट तिच्या स्वप्नांच्या आड आली नाही. अनेकदा उपाशी पोटी अभ्यास करत असतानाही ती स्वतःला एकच गोष्ट सांगायची, आजचा संघर्षच उद्याचं यश घडवणार आहे. एक दिवस तिच्या मेहनतीकडे एका निवृत्त शिक्षिकेचं लक्ष गेलं. त्यांनी आर्याशी संवाद साधला आणि तिच्या डोळ्यातील जिद्द ओळखली. तिची परिस्थिती पाहून त्यांनी तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यांनी तिला राहण्यासाठी सुरक्षित जागा दिली, पुस्तकं उपलब्ध करून दिली आणि प्रत्येक पावलावर तिचा आत्मविश्वास वाढवला. आर्यानेही
त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. ती प्रत्येक परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होऊ लागली. शिक्षक आणि मित्रमैत्रिणी तिच्या मेहनतीचं कौतुक करू लागले. तिच्या मनात एकच ध्येय होतं, एक दिवस मी अधिकारी बनून दाखवणार आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करणार. आर्याच्या संघर्षमय आयुष्यात प्रत्येक दिवस नवीन परीक्षेसारखा होता. ती दिवस रात्र मेहनत करत होती, शिक्षण पूर्ण करण्यासाठी झटत होती आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी प्रत्येक संकटाशी लढत होती. अशाच एका दिवशी तिच्या आयुष्यात असा प्रसंग आला ज्याने तिचं मन पूर्णपणे हादरून गेलं. एक दिवस तिला तिच्या गावातून एक पत्र आलं. ते पत्र तिच्या आई लताने लिहिलं होतं. अनेक वर्षांनंतर आईची हस्ताक्षरं पाहताच आर्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. थरथरत्या हातांनी तिने पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. त्या पत्रात आईने लिहिलं होतं, बाळा, मला तुझा खूप अभिमान आहे. तुझ्यावर अन्याय झाला, पण तू कधीही हार मानू नकोस. तुझी जिद्दच एक दिवस तुला मोठ्या यशापर्यंत घेऊन जाईल. माझं एकच स्वप्न आहे, तू आयुष्यात खूप मोठी अधिकारी व्हावी आणि तुझ्या कर्तृत्वाने जगाला दाखवावं की मुलगी कधीच कोणापेक्षा कमी नसते. आईचे शब्द वाचताना आर्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तिला आईची खूप आठवण येत होती. पण पत्राच्या शेवटी लिहिलेली एक गोष्ट तिच्या हृदयाला चिरून गेली. आई गंभीर आजारी होती. आर्याला त्या क्षणी गावात धावत जावंसं वाटलं. आईला मिठी मारावी, तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडावं आणि तिला सांगावं की तिची मुलगी एक दिवस नक्की यशस्वी होईल. पण वास्तव खूप कठीण होतं. तिच्याकडे प्रवासासाठी लागणारे पैसेही नव्हते. दिवस रात्र मेहनत करून मिळणारे थोडेफार पैसे तिच्या शिक्षणासाठी आणि जगण्यासाठीच अपुरे पडत होते. ती पूर्णपणे असहाय्य झाली होती. त्या रात्री आर्या एकटीच बसून खूप रडली. तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. आई इतक्या मोठ्या संकटात असताना आपण तिच्याजवळ जाऊ शकत नाही, ही वेदना तिला आतून पोखरत होती. पण काही वेळाने तिने स्वतःचे अश्रू पुसले आणि आईचं पत्र पुन्हा हातात घेतलं. त्या प्रत्येक शब्दातून तिला नवं बळ मिळालं. तिने स्वतःशी एक ठाम वचन केलं, आई, मी तुझं स्वप्न नक्की पूर्ण करेन. आज मी तुझ्याजवळ येऊ शकत नाही, पण एक दिवस माझ्या यशामुळे तुला अभिमानाने मान उंच करून जगता येईल. अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर आर्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं ध्येय निश्चित केलं, भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचं. तिला माहीत होतं की हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. हजारो विद्यार्थी या परीक्षेसाठी दिवसरात्र मेहनत घेत होते, पण आर्याने कधीही स्वतःची परिस्थिती तिच्या स्वप्नांच्या आड येऊ दिली नाही. दिवसा ती काम करायची आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची. अनेक वेळा झोप, आराम आणि स्वतःच्या गरजांचा त्याग करून तिने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. प्रत्येक दिवस तिच्यासाठी एक नवीन संघर्ष होता, पण तिच्या डोळ्यांसमोर आईचं स्वप्न आणि स्वतःला दिलेलं वचन कायम उभं होतं. पहिल्याच प्रयत्नात तिला यश मिळालं नाही. दुसऱ्या प्रयत्नातही अपयश आलं. तिसऱ्या प्रयत्नातही नशीब तिच्या बाजूने नव्हतं. प्रत्येक अपयशानंतर अनेक लोक म्हणू लागले, हे तुझ्याने होणार नाही, एवढं मोठं स्वप्न पाहू नकोस. पण आर्याने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. प्रत्येक अपयशाने ती अधिक मजबूत झाली. तिने आपल्या चुका ओळखल्या, अधिक मेहनत घेतली आणि पुन्हा नव्या आत्मविश्वासाने तयारी सुरू केली. शेवटी तो दिवस उजाडला ज्याची ती अनेक वर्षापासून वाट पाहत होती. UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला. थरथरत्या हातांनी आर्याने निकाल पाहिला. यादीत तिचं नाव होतं. त्या क्षणी तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अनेक वर्षांचा संघर्ष, अपमान, उपासमार, एकटेपणा आणि अथक मेहनत अखेर फळाला आली होती. आर्याची भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली.
तिच्या यशाची बातमी संपूर्ण राज्यभर पसरली. ज्या मुलीला कधी काळी ओझं म्हणून घराबाहेर काढलं होतं, तीच आज देशातील सर्वात प्रतिष्ठित सेवांपैकी एका सेवेत अधिकारी झाली होती. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांनी तिची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. नियतीचा सर्वात सुंदर खेळ अजून बाकी होता. तिची पहिलीच पोस्टिंग तिच्या जन्मगावी झाली. हा योगायोग नव्हता, जणू नियतीनेच तिच्या संघर्षाचा आणि यशाचा न्याय करण्यासाठी हा क्षण जपून ठेवला होता. सरकारी आदेश हातात घेताच आर्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर अभिमानाचे आणि समाधानाचे होते, कारण आता ती आपल्या गावात परतणार होती. पण यावेळी ती घरातून हाकललेली असहाय्य मुलगी म्हणून नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याची जिल्हाधिकारी म्हणून. आर्या जिल्हाधिकारी म्हणून आपल्या जन्मगावी येणार असल्याची बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. गावभर आनंदाचं वातावरण होतं. ठिकठिकाणी स्वागताचे फलक लावले गेले होते. शाळेतील विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि गावकरी तिच्या स्वागतासाठी उत्सुकाने उभे होते. रामभाऊही गर्दीत उभे होते. त्यांना अजूनही माहीत नव्हतं की जिल्हाधिकारी म्हणून येणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून त्यांचीच मुलगी आहे. त्यांच्या मनात फक्त एवढाच विचार होता की गावात पहिल्यांदाच एक मोठी अधिकारी येत आहे. काही वेळाने सरकारी वाहनांचा ताफा गावात दाखल झाला. लाल दिव्याची गाडी हळूहळू गावाच्या चौकात येऊन थांबली. सर्वांच्या नजरा त्या गाडीच्या दाराकडे लागल्या होत्या. गाडीचं दार उघडलं आणि त्यातून बाहेर उतरली आर्या. साधेपणा, आत्मविश्वास आणि चेहऱ्यावरचं तेज पाहून संपूर्ण गाव काही क्षण स्तब्ध झालं. रामभाऊंनी तिच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जिला त्यांनी लहानपणी मुलगी आहे म्हणून घराबाहेर काढलं होतं, तीच आज संपूर्ण जिल्ह्याची जिल्हाधिकारी बनून त्यांच्या समोर उभी होती. त्या क्षणी त्यांना त्यांच्या प्रत्येक चुकीची आठवण झाली. मुलगी म्हणून केलेला भेदभाव, तिच्यावर केलेला अन्याय, तिला शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि रागाच्या भरात घराबाहेर काढलेला तो दिवस त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू दाटून आले. संपूर्ण गावासमोर ते थरथरत्या पावलांनी आर्याजवळ गेले. त्यांचा आवाज भरून आला होता. ते हात जोडून म्हणाले, "बाळा, मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप मोठा अन्याय केला. मुलगा मुलगी असा भेदभाव करून मी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. आज तुझा अभिमान वाटतो, पण त्याचवेळी माझ्या चुकीची लाजही वाटते." हे शब्द ऐकताच अनेक गावकऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू आले. आर्या शांतपणे आपल्या वडिलांजवळ गेली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, कोणताही अहंकार नव्हता. तिच्या मनात फक्त प्रेम, समजूतदारपणा आणि आयुष्याने दिलेल्या प्रत्येक संघर्षातून शिकलेले धडे होते. तिने आपल्या वडिलांना प्रेमाने उभं केलं आणि शांत आवाजात म्हणाली, "बाबा, मुलगी कधीच ओझं नसते. तिला योग्य संधी, शिक्षण आणि विश्वास दिला तर ती संपूर्ण कुटुंबाचं, समाजाचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करू शकते. मला घरातून बाहेर काढलं गेलं, पण त्या वेदनेलाच मी माझी ताकद बनवलं. आज मी इथे उभी आहे ते फक्त माझ्या आईच्या आशीर्वादामुळे, माझ्या मेहनतीमुळे आणि माझ्या स्वप्नांवर असलेल्या विश्वासामुळे." हे शब्द ऐकताच रामभाऊंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी आर्याला घट्ट मिठी मारली आणि पुन्हा एकदा तिची माफी मागितली. त्या क्षणी अनेक वर्षांपासून त्यांच्या मनात असलेला पश्चाताप अश्रूंमधून बाहेर पडत होता. हा भावनिक प्रसंग पाहून संपूर्ण गावाच्या डोळ्यात पाणी आलं. प्रत्येकाला आपल्या विचारांचा पुनर्विचार करावासा वाटू लागला. ज्या लोकांनी कधी मुलगी जन्माला आल्यावर नाराजी व्यक्त केली होती, तेच लोक आज आर्याचं कौतुक करत होते. या घटनेनंतर गावात मोठा बदल घडू लागला. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली. अनेक पालकांनी आपल्या मुलींना पुन्हा शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला.
गावात मुलगी वाचवा मुलगी शिकवा या संदेशाला नव्या अर्थाने स्वीकारलं गेलं. आर्यानेही जिल्हाधिकारी म्हणून आपल्या पदाचा उपयोग समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी केला. तिने मुलींच्या शिक्षणासाठी, महिला सक्षमीकरणासाठी आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम सुरू केले. तिच्या कार्यामुळे अनेक मुलींना नवं आयुष्य आणि नवी दिशा मिळाली. ही कथा आपल्याला एक अमूल्य संदेश देते. मुलगी ही कधीच ओझं नसते. तिच्यावर विश्वास ठेवा, तिला शिक्षण द्या, तिच्या स्वप्नांना बळ द्या, कारण संधी मिळाल्यास ती केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचा अभिमान बनू शकते. मुलगी जन्माला आली म्हणून दुःख करू नका. तिला प्रेम, शिक्षण आणि संधी द्या, कारण आजची मुलगी उद्याचा समाज घडवते. तिचा सन्मान करा, तिच्या स्वप्नांना पंख द्या आणि तिला कधीच कमी समजू नका. प्रत्येक मुलगी ही तिच्या आई वडिलांचा खरा अभिमान असते. मित्रांनो, जर आर्याच्या संघर्षाची आणि यशाची ही हृदयस्पर्शी कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक आई वडील व मुलीपर्यंत हा संदेश पोहोचावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या, प्रेरणादायी आणि सामाजिक संदेश देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कथा सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. खाली कमेंटमध्ये एकच वाक्य लिहा, मुलगी ही घराचा अभिमान असते. तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब आम्हाला अशाच दर्जेदार कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेसह.